चहा अँड चर्चा. मी स्नेहा. आता मी पुण्यामध्ये आहे आणि वाजली आहेत संध्याकाळचे 4. मी काही शूट करू शकले नाही आहे सकाळपासून, कारण माझ्या कझिनचं एक लग्न आहे आणि तर आम्ही त्याच गडबडीमध्ये आहे. त्यासाठीच आली मी इंडियाला. तर आज मेहंदी होती. तर मेहंदी आम्ही बरेच लोक होतो घरामध्ये ज्यांना मेहंदी काढून घ्यायची होती आणि त्यामुळे आम्ही एका मेहंदी आर्टिस्टला बोलवलं होतं. 2 मेहंदी आर्टिस्ट होते ज्याने आम्हाला मेहंदी काढली आहे. तर ही बघा, मागचा हात, हा मागचा हात, हा पुढचा हात आणि या हाताची आता वाढत आली आहे त्यामुळे मी मोबाईल पकडू शकते. पण ते मेहंदी आर्टिस्ट आले होते सकाळच्या आय थिंक 11 वाजता आले होते आणि 2 वाजेपर्यंत त्यांनी सगळ्यांना मेहंदी काढली. सो आम्ही टोटल आय थिंक 10 जणी होतो आणि सगळ्यांना त्यांनी हाताच्या दोन्ही 4 साईड्स मेहंदी काढून त्यांनी फिनिश केली आणि खूप सुंदर मेहंदी काढली आणि पटापटा 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 मेहंदी काढत होते. असं स्पीड म्हणजे मला बघून सवय नाही आहे एवढा मेहंदी काढायचा स्पीड. तर इट वॉज फन टू वॉच. आणि मग आम्ही ही छान मेहंदी काढून घेतली. सो माझी ही अशी पूर्ण भरलेली मेहंदी आहे ह्याची समोर दोन्ही हातांना आणि मागच्या हाताला ही अशी अरेबिक स्टाईलची मेहंदी आहे. इथे ॲक्च्युली भरायचं राहिलं आहे मेहंदी. तर मी आता कंटाळी असून मी आता इथे रात्री भरणार आणि झोपणार, कारण त्याला वेळ लागणार आहे आणि मग मला परत काही कामं करता येणार नाही आहेत. तर आणि प्लस मी ॲक्च्युली बेळगावमध्ये जेव्हा होते तेव्हा मी हे नेल्स पेंट करून घेतलेत. मी फर्स्ट टाईम जेल नेल पेंट ट्राय केलं आहे आणि इट लुक्स फाईन. मला आवडलं. लग्नाच्या टाईपचं आहे, असं रेड आहे आणि खाली गोल्डन केलं आहेत. सो इट सीम्स असं लग्नाच्या स्टाईलचं वाटतं आहे. आय लाईक इट. सो हे सुद्धा त्याने अगदी पटाकदिशी करून दिलं होतं आणि जेल नेल पेंटचा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो ते नेलपेंट लावून मग ते आत UV रेसच्या खाली त्या मशीनमध्ये हात घालून ठेवायचा आणि आय ट्राईड नेलपेंट फॉर द फर्स्ट टाईम, कारण मी नेलपेंट लावलं की ते दुसऱ्या दिवशी ते जातं आहे, असं चिप होतं आहे आणि मला भरपूर कामं होती ह्या लग्नाच्या गडबडीमध्ये आणि मला सारखं सारखं नेलपेंट लावणं शक्य नव्हतं. म्हणून मग हे जेल नेलपेंट लावलं मी, ज्यामुळे हे त्यांनी गॅरंटी दिली की 2 वीक जाणार नाही आहे म्हणून. ऑल्दो एका साईडचं मला गेल्यासारखं दिसते, ह्या साईडचं, त्याचं मला फिक्स करावं लागणार आहे. पण इट वॉज फन एक्सपिरियन्स. आम्ही आल्यानंतर पुण्यामध्ये भरपूर शॉपिंग केली, कारण आमच्याकडे खूप कमी दिवस होते माझ्याकडे शॉपिंग करण्यासाठी. कारण साड्या विकत घ्यायच्या आणि मग साड्या विकत घेऊन मग त्या फॉल बिडिंग आणि मग त्याचे ब्लाउजेस शिवायला टाकायचे आणि मग ते वेळेमध्ये मिळायला पाहिजेत एका वीकमध्ये. तर त्यासाठी आम्ही एका दिवसामध्ये शॉपिंग केली सगळी आणि मग पुण्याला आम्ही सगळी शॉपिंग केली लक्ष्मी रोडला आणि मग आम्ही गेलो बेळगावला आणि बेळगावला माझे टेलर आहेत. सो मी त्यांच्याकडं ब्लाउजेस वगैरे शिवायला टाकले आणि दे डिड अ वंडरफुल जॉब. जे माझे ब्लाऊज खूप छान शिवलेत, मला आवडलेत फार. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच ज्यावेळी मी घालेन माझं पूर्ण गेटअप होईल. आणि प्लस मी माझा जो लग्नाचा गेटअप आहे मी मुलांना अगदी तसेच कपडे केलेत. सो मुलांना आणि माझ्या नवऱ्याला सेम तसेच कपडे केलेत, काइंड ऑफ लाईक सेम कलर कॉम्बिनेशनचे. सो इट्स गोइंग टू लुक रिअली ब्युटिफुल. फोटोज खूप सुंदर येणार आहेत. माझ्या लक्षात आहे की हे यूट्यूब आणि इंस्टाग्राम तेवढं जास्त नव्हतं माझ्या लग्नाच्या वेळी आणि त्यामुळे मला हे असं आयडियाज नव्हत्या की तुम्ही साडीला मॅच असं छान नवऱ्याचा असं तुम्ही गेटअप करू शकता आणि जे ज्वेलरी वगैरे आहे त्याचे जास्त आयडियाज नव्हत्या. पण आता इंस्टाग्राममध्ये एवढं म्हणजे तुम्हाला माहिती कळते, लेटेस्ट ट्रेंडची माहिती कळते, कपड्यांच्या बाबतीमध्ये, दागिन्यांच्या बाबतीमध्ये. सो तुम्हाला भरपूर आयडियाज येतात की लग्नामध्ये तुम्हाला काय गेटअप करायचं आहे. यू गेट लाईक लॉट ऑफ सजेशन्स ऑल्सो. एक तर इंस्टाग्रामवरती एक पहिलं रील बघितलं की त्याच्यानंतर सेम रील्स यायला सुरू होतात. सो दॅट इज काइंड ऑफ हेल्पफुल इन दिस. आम्ही मग लग्नाची शॉपिंग केली पुण्यामध्ये. बेळगावला गेलो. बेळगावला बाकीचं सगळं शिवायला वगैरे टाकल्या गोष्टी आणि मग तिथं खूप बरेच दिवस राहिलो आम्ही. मग बेळगाव चंदगड अशा आमच्या फेऱ्या होत होत्या, कारण माझं सासर बेळगावचं आहे आणि माझं माहेर चंदगडचं आहे आणि खूप जवळ आहे, विच इज व्हेरी कन्व्हिनियंट ये जा करण्यासाठी. सो आमच्या त्या फेऱ्याच होत होत्या आणि मग बेळगावमध्ये काही मी शॉपिंग तेवढी जास्त नाही केली.
थोड्याफार अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आणि परत पुण्याला आम्ही आलो आणि पुण्याला आल्यानंतर परत आम्हाला ज्वेलरीची शॉपिंग करायची होती. मग त्यासाठी आम्ही परत लक्ष्मी रोडला गेलो आणि तिथं मी भरपूर फिरली आहे ज्वेलरीची शॉपिंग करण्यासाठी. आणि हा माझा हा ड्रेस आहे जो मी शिवून घेतला आहे. माझ्या फोटोमध्ये दिसेलच फोटो घालेन मी या ड्रेसचा. तर हा जो ड्रेस आहे ना, तर ही एक साडी होती माझ्या बहिणीकडे आणि तिनं मला ती घालायला दिली होती आणि फॉर सम रिझन ही साडी घातल्यानंतर ती अशी व्यवस्थित बसतच नव्हती अंगाला, अशी फुगायची आणि असं वाटायचं की खूप हेवी आहे असं वाटत होतं पदर वगैरे. आणि कसा असा घेतला मी, फॉलिंग पदर घेऊन बघितला आहे मी, त्याला फोल्ड करून बघितलं, ती बसतच नव्हती व्यवस्थित. सो माय सिस्टर सजेस्टेड की ह्याचा असा हाफ साडी टाईप लेहंगा शिवून घ्यावा आणि मग मी तसा लेहंगा शिवून घेतला या ड्रेसचा बेळगावमध्येच. आणि ही गेव मी दिस लेहंगा इन 3 days. सो 3 दिवसामध्ये त्यानं मला हा छान लेहंगा शिवून दिला. आणि माझ्याकडे ही ओढणी नव्हती. सो मी परवा ज्यावेळी ज्वेलरी शॉपिंगला गेले लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये, त्यावेळी मी ही ओढणी विकत घेतली. एक व्हेरी नाईस डिझाईन आहे, असं जरीचं डिझाईन आहे छान. आणि ओढणीच्या एंडला हे असं हे आहेत लडी आहेत. हे लुक व्हेरी ब्युटिफुल. तर आज म्हटलं आज मेहंदी आहे म्हणून मग मी मेहंदीला मॅच होईल असा ग्रीन कलरचा ड्रेस घालूया म्हणून विचार केला आणि हा परफेक्ट झाला आहे. आणि हे जे आहे कानातलं हे मला चंदगडमध्ये मिळालं होतं. सो सगळंच छान मॅच झालं. मला फार आवडला आहे आजचा गेटअप, खूपच छान झाला आहे. हा मी ठरवला नव्हता मेहंदीच्या वेळी घालायचं, पण ॲक्च्युली छान जुळून आलं हा ड्रेस. मी अजून जेवली नाही आहे कारण माझा ब्रेकफास्ट फार हेवी झाला होता आणि आम्ही जवळजवळ आय थिंक 10-10:30च्या दरम्यान ब्रेकफास्ट केला आहे. सो काहीच भूक लागली नाही आहे मला. मी आता जिथं राहते तिथून एक ठिकाण आहे जिथं खूप छान स्नॅक्स मिळतात, रोड साईड स्नॅक्स, जे स्ट्रीट फूड असतं ना ते मिळतं खूप चांगलं. सो माझा प्लॅन आहे की मुलांना घेऊन संध्याकाळी तिकडे जायचं आणि तिकडे छानपैकी खायचं. कारण आता इंडियामध्ये आमचे दिवस खूप मोजकेच आहेत. तर इंडियामध्ये जे आहे ते तर एवढं चांगलं फूड आम्हाला सॅनडिएगोमध्ये नाही मिळत, स्ट्रीट फूड वगैरे, आणि तेवढ्या व्हरायटीचं नाही मिळत. तर आमचा प्लॅन आहे की हे थोडे जे दिवस उरलेले आहेत त्या दिवसामध्ये छानपैकी जेवण खाऊन घ्यायचं आहे मस्तपैकी. माझं वजन भरपूर वाढलेलं आहे. जे काही मी करत ते सॅनडिएगोमध्ये डाएट आणि जे एक्सरसाइज ते काहीही झालं नाही आहे माझं इथे. बट इट्स फाईन. आय थिंक वेकेशनमध्ये आहे, वेकेशन मोडमध्ये आहे. सो थोडंसं होणारच आहे. आय एम व्हेरी हॅपी. आता बघूया सॅनडिएगोला गेल्यानंतर आमचं रुटीन परत सेट होणार आहे, पण तोपर्यंत आम्ही मस्त मजा करणार आहोत वेकेशन मोडमध्ये. आता बिकॉज वी आर ऑल ड्रेस्ड अप आम्ही एक छान रील करणार आहोत मराठी गाण्यावरती आणि त्याचे जे काही छोटे छोटे व्हिडिओज असतील ते मी इथं नक्की पोस्ट करते व्हिडिओमध्ये, तुम्ही बघालच पुढे. इट्स गोइंग टू बी फन. माझे कझिन आहे जिला डान्स करायला फार आवडतं आणि आम्ही लहानपणी फार डान्स करायचो. तर शी इज हिअर आणि ते करायला फार मजा येणार आहे आम्हाला. आणि हा डान्स मला बरेच दिवस करायचा होता, पण फॉर सम रिझन मला मिळतच नव्हतं करायला, म्हणजे चान्स मिळत नव्हता, वेळ मिळत नव्हता आणि आम्ही दुसऱ्या गाण्यांवरती डान्स करत होतो. सो आय एम व्हेरी हॅपी की मला हा डान्स करायला मिळतो आहे. आणि हा डान्स मी इतक्या वेळेला बघितला इंस्टाग्रामवरती, इतक्या वेळेला बघितला की तो जवळजवळ म्हणजे मेमरीमध्ये फिक्स झाला आहे. सो मला नाही वाटत आम्हाला प्रॅक्टिसची जास्त गरज आहे हा डान्स करायला. इट्स गोइंग टू बी इझी. सो लेट्स सी. लोकेशन शोधायला पाहिजे आम्हाला चांगलं डान्स करायचं आणि वन्स वी हॅव द लोकेशन विल शूट द डान्स. मग डान्स झाल्यानंतर मी कपडे चेंज करणार आहे. आय एम गोना वेअर समथिंग कम्फर्टेबल. पुण्यामध्ये थोडी जास्त गरमी आहे ॲज कम्पेअर टू चंदगड विच इज एक्सपेक्टेड. पण लेट्स सी. त्यानंतर मग मी तुम्हाला भेटते डान्स झाल्यानंतर आणि बघूया मी नेक्स्ट काय करणार आहे. कशा आहेत पांगड्या? खूप छान आहे, खूप छान आहे. अहो कशा दिसतात? छान आहे.
चंद्राची ग आभाळहीला चंद्राची चंद्राची ग नवलाई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग जाओ जी मन प्रीत कराओ जी राखों तरसावे हो मन सकल दिखाओ जी हर शरारत सब जानू मैं तोरी हर सले मन बंगा भी मैं कह लगे मर टुकड़े में जा